नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण UPSC CSAT 2013 या पेपरमधले मॅथ्स अँड रिझनिंग या विषयावरती प्रश्नांचे ॲनालिसिस आपण करणार आहे. ऑलरेडी आपण 2011 आणि 2012 या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण बघितलंय. चला तर मग आपण 2013 मध्ये जे प्रश्न विचारले होते त्यांच्या बाबतीत शहानिशा करू. पहिला प्रश्न बघा, 4 मित्रांनी काही रक्कम आपसापसात वाटली आहे. एला बी पेक्षा ₹1 जास्त मिळाला. सीला डी पेक्षा ₹5 जास्त मिळाले. डीला बी पेक्षा ₹3 जास्त मिळतायत. रुपये हा शब्दाचा उल्लेख तिथं नाहीये. 3 जास्त मिळाले. तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली? आता हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपण पहिल्यांदा ए, बी, सी, डी यांना रक्कम कशी दिली गेली आहे त्या बाबतीत विचार करणार आहे. अझ्युम जर करायचं असेल आपल्याला की एक्स ही रक्कम कोणासाठी मानायची, तर ती बी साठी मानणं जास्त सोयीचं आहे. कारण बी ची तुलना 2 लोकांसोबत दिली आहे, ए सोबत आणि डी सोबत. म्हणून आपण बी ला एक्स रुपये मिळाले असं मानू. जर बी ला एक्स रुपये मिळाले असतील, तर ए ला बी पेक्षा ₹1 कमी मिळतोय किंवा 1 कमी मिळतोय. म्हणून ए ला एक्स वजा 1 एवढं मिळणार आहे. आता बघा, सी ला डी पेक्षा ₹5 जास्त मिळाले. हे जरी दुसऱ्या नंबरचं विधान असलं तरी आपण त्याला थोडंसं बाजूला ठेवू आणि पुढच्या विधानावर आपण काम करू. डी ला बी पेक्षा ₹3 जास्त मिळाले, म्हणजे डी ला x अधिक 3 मिळायला पाहिजे. आता सी ला डी पेक्षा ₹5 जास्त मिळतायत, म्हणजे सी ला मिळालेली रक्कम x अधिक 8 होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चारही लोकांना मिळालेली रक्कम मिळून गेलेली आहे. सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली असा आपल्याला प्रश्न विचारलाय. आता सर्वात कमी रक्कम आपल्याला दिसतंय की याला x मिळतंय बीला, याला x पेक्षा जास्त आहे दोघांना. म्हणजे सर्वात कमी रक्कम ही ए ला मिळालेली आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचा प्रश्न बघा. आपल्याला या ठिकाणी 5 शहरं काही वाहतुकीच्या पद्धतीने किंवा साधनाने जोडलेले, म्हणजे आपण मोड ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणू त्याला. पी आणि क्यू बोट व रेल्वे रुळाने जोडलेला आहे. एस आर बस व बोटने जोडलेला आहे. क्यू टी विमानाने जोडलेला आहे. पी आणि आर बोटने जोडलेलं आहे आणि टी आर रेल्वे व बसने जोडलेलं आहे. मग बघा, आपण हे विधानं जर आपण व्यवस्थित बघितले आणि अशा प्रकारे आपण त्यांना जोडलं, तर अशा प्रकारची आकृती आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. आणि मग यांना कोणत्या-कोणत्या साधनांनी जोडलेलं आहे, ते आपल्याला लिहून घेता येईल बघा. ज्यावेळेस तुम्हाला एखादा असं पझल विचारलं जातं, त्यावेळेस एक व्यवस्थित आकृती काढणं महत्त्वाचं आहे. आता पी आणि क्यू हे 2 मार्गाने जोडलेलं आहे. बोटने पण जोडलेलं आहे आणि रेल्वे मार्गाने पण जोडलेलं आहे. ओके. पुढचं बघा, एस आर बस व बोटने जोडलेलं आहे. एस आणि आर बस आणि बोट यांनी दोघांनी जोडलेलं आहे. दोघं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट त्याच्यासाठी अवेलेबल आहे, असा त्याचा अर्थ होतो. क्यूटी क्यूटी विमानाने जोडलंय, विमान. नंतर पी आर हे बोटने जोडलेलं आहे. नंतर टी आणि आर कशाने जोडलेलं आहे? रेल्वे आणि बस यांनी जोडलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला सर्व जे विधानं दिले ते आकृतीच्या स्वरूपात आपण काढले आणि मग याच्या बेसिसवर आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर बघा, वाहतुकीची पद्धत बदलल्याशिवाय क्यू पासून आर पर्यंत होणाऱ्या पोहोचण्यासाठी कोणते परिवहनाचे मोड मदत करतील? आता बघा, आपल्याला कुठून जायचं? क्यू पासून आर वर जायचं. क्यू पासून आपल्याला आर वर यायचंय. तर इथं बोट आहे, तर इथं पण बोट आहे बघा. म्हणजे बोट इथं जर बोटचा वापर केला, तर पुढे बोटचा वापर करता येईल मला. म्हणजे बोट ही पद्धत, वाहतुकीची पद्धत, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट ज्याला चेंज न करता मला क्यू पासून आर पर्यंत पोहोचता येईल. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. एखाद्या व्यक्तीला पी पासून पी लाच परत येण्याकरिता कोणत्या शहरास 2 वेळेस भेट द्यावी लागेल? आता बघा, जर आपण पी पासून पी लाच यायचंय, तर पहिला हा जर मार्ग घेतला, मी पी पासून आर ला आलो, आर पासून एस ला आलो. आता एस आणि टी ला जोडणारा मार्ग नाहीये, म्हणून मला पुन्हा काय यावं लागेल? आर ला यावं लागेल. 2 वेळेस व्हिजिट झाली. मग नंतर मी टी ला जाईल, मग नंतर क्यू ला जाईल आणि मग नंतर पी ला जाईल. म्हणजे या मार्गाने मला आर ला भेट द्यावी लागेल. समजा दुसरा वे जर आपण चॉईस केला, म्हणजे मी पी पासून क्यू वर गेलो, क्यू पासून टी वर आलो, टी नंतर मी आर ला व्हिजिट केली, आर नंतर मला एस ला व्हिजिट करायची आहे. पुन्हा मला आर वर यावं लागेल आणि मग मला पी ला परत जाता येईल. पुन्हा या पण सिच्युएशनमध्ये आपण आर ला 2 वेळेस व्हिजिट केली. म्हणून तुम्हाला पी पासून सुरुवात करून पी वरच थांबायचं असेल,
तर आर हे शहर आहे की ज्याला तुम्हाला दोनदा भेट द्यावीच लागेल. पुढचा प्रश्न बघा, कोणते दोन शहरं एकमेकांना कोणत्याही दुसऱ्या शहराला न जात जोडले आहे? ओके. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन आहे बघा कोणत्या दोन शहरांमध्ये. पी आणि टी मध्ये डायरेक्ट कनेक्शन आहे का? पहिला पर्याय नाहीये. टी आणि एस मध्ये डायरेक्ट आहे का? नाहीये. क्यू आर मध्ये डायरेक्ट आहे का? नाहीये. तुमचं उत्तर यापैकी नाही येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणते शहर जास्तीत जास्त वाहतुकीच्या पद्धतीने जोडलेले आहेत? वाहतुकीच्या पद्धती जास्तीत जास्त वाहतुकीच्या पद्धतीने. क्यू आणि एसचा जर आपण विचार केला, क्यू एस विचार केला बघा, 1, 2, 3 बोट घेता येणार नाही, कारण की बोट ऑलरेडी इथं आहे. 1, 2 नंतर बस 3. ओके. बोट इथं ऑलरेडी आली. म्हणजे क्यू एस हे 3 मार्गांनी जोडलेलं आहे. पी आणि आर बघा. पी आणि आर जर आपण बघितलं बस, बस, बोट. अच्छा बोट आहे इथं. म्हणजे हे 2च मार्गाने जोडलेलं आहे. ओके. 2च वाहतुकीच्या पद्धतींनी जोडलेलं आहे. पी आणि टी मध्ये बघा. पी आणि टीचा जर विचार केला, बोट, रेल्वे, विमान 3 वेगवेगळे आहेत. दुसरे या मार्गाने जर तुम्ही आले, बोट, रेल्वे, बस हे पण 3 पद्धती यामध्ये वापरलेल्या आहेत. क्यू आरचा विचार जर आपण केला, क्यू ते आर, तर बघा आपण मगाशी क्यू ते एस चा विचार केला होता. क्यू ते एस आहे. क्यू आर असेल तर 3 मोड असतील बघा क्यू आर पर्यंत. पण एस जर आलो आपण बघा, क्यू पासून एस पर्यंत आलो, तर रेल्वे, बोट, बोट आहेच म्हणजे हे 2. इथं बस. ओके. म्हणजे 1, 2, 3 पुन्हा 3च आहे. पण या मार्गाने जर तुम्ही आले बघा, क्यू पासून एस पर्यंत या मार्गाने जर तुम्ही आले, तर रेल्वे, बोट 2 नंतर विमान 3 बस 4 म्हणजे 3, 4 असे 2 ऑप्शन्स आहेत. जास्तीत जास्त म्हटलंय म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. आपल्याला या ठिकाणी 5 व्यक्ती दिलेले आहेत ए, बी, सी, डी, ई आणि ते पी, क्यू, आर, एस, टी या वेगवेगळ्या शहरामध्ये राहत आहेत. आणि त्यासाठी काही माहिती तुम्हाला दिली आहे आणि त्या माहितीच्या आधारे सत्य विधान कोणते आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा या प्रकारच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्व 4ही विधानं नकारात्मक आहे. बी व सी क्यू शहराचे नाही आहेत. बी व ई पी आणि आर शहराचे नाही आहेत. ए व सी आर, एस, टी या शहराचे नाही आहेत. डी, ई हे क्यू आणि टी या शहराचे नाही आहेत. सर्व विधानं नकारात्मक आहेत. मग ह्या विधानांना कसं हँडल करायचं? आता बघा त्यासाठी आपण काय करू पहिल्यांदा स्ट्रॅटेजी काय करू? ए आणि सी च्या बाबतीमध्ये ते ह्या 3 शहरांमधून नाही आहेत. म्हणजे एसी साठी ऑप्शन काय काय राहिले बघा? पी, क्यू कारण आर, एस, टी ते नाही आहेत. म्हणजे ते ऑप्शन गेले त्यांच्याकडनं आणि सी साठी पण 2च ऑप्शन राहिले पी आणि क्यू. आता पहिलं विधान जर तुम्ही वाचलं तर बी व सी क्यू शहराचा पण नाहीये. म्हणजे सी साठी क्यूचा ऑप्शन गेला तर याच्यासाठी पी शिल्लक राहिला. जर सी ला जर आपण पी शहर अलॉट केलं तर ए ला आपल्याला क्यू शहर अलॉट करावं लागेल. जरी नकारात्मक होते तरी 2 व्यक्तींचे शहर आपले फिक्स झाले. आता पुढे बघा 2 व्यक्तींचा उल्लेख, ईचा उल्लेख आपल्याला या 2 वाक्यांमध्ये झालेला दिसतोय. तर ईच्या बाबतीत आता काय-काय पॉसिबिलिटी नाहीये ते बघा. ई साठी क्यू आणि पी चे ऑप्शन्स ऑलरेडी गेलेत. आता याच्यासाठी आर, एस, टी हे ऑप्शन बाकी आहे. पी, क्यू का गेलंय? कारण ते आपण ए आणि सी ला अलॉट केलंय. आता इथं काय म्हणतोय बघा, बी व ई ला पी आणि आर हे या शहराचे नाहीये. पी तर ऑलरेडी कॅन्सल केलाय तुम्ही, आर पण गेला. शेवटचं विधान बघा, त्याच्यासाठी क्यू आणि टी पण नाहीये. क्यू तर ऑलरेडी कॅन्सल केलाय, टी पण नाहीये. म्हणजे राहिला फक्त हा एस. सो याच्यासाठी एस ऑप्शन राहिला. आय होप तुम्हाला हे समजतंय. आता बघा बी साठी मी जेव्हा डी साठी मी जेव्हा विचार करतोय, पी, क्यू, आर, एस आणि टी याच्यातले काय-काय ऑप्शन याचे गेले? पी याला चालणार नाही, क्यू चालणार नाही आणि एस पण चालणार नाही. हे ऑलरेडी अलॉट झाले. डी च्या बाबतीमध्ये काय म्हणतोय बघा, त्याला टी पण चालत नाही. टी शहर चालत नाही. टी शहर जर त्याला चालत नाही, तर तो कॅन्सल होऊन जाईल. ओके. आणि त्याच्यासाठी एकच राहतो तो आर. मग मला सांगा आता बी साठी एकच ऑप्शन उरलाय तो टी. अशा प्रकारे तुमचे व्यक्ती आणि शहर दोघं ऍडजस्ट झाले. तर खालील विधान कोणते विधान सत्य नाही? सी साठी पी करेक्ट आहे. डी साठी आर करेक्ट आहे.
ए साठी क्यू हे पण बरोबर आहे. हे विधान सत्य नाही. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, हा टीम फॉर्मेशन वरचा प्रश्न आहे. एका प्रशिक्षकास आगामी स्पर्धेसाठी 7 खेळाडूंपैकी 4 खेळाडूंची निवड करायची आहे. सर्व खेळाडू सारख्याच क्षमतेचे आहेत. ए बी सी फक्त 3 पुरुष आहेत आणि WXYZ ह्या महिला आहेत. संघात कमीत कमी किती पुरुष पाहिजे? 2 पुरुष आपल्याला पाहिजेत संघात. ओके, आता बघा नकारात्मक विधानं पुन्हा आलेत. बी सोबत डब्ल्यू खेळत नाही. सी सोबत झेड खेळत नाही आणि डब्ल्यू आणि वाय सोबत खेळत नाही. ह्या सर्व अटी, चारही अटी म्हणजे कमीत कमी 2 पुरुष, सी सोबत डब्ल्यू नाही, सी सोबत झेड नाही आणि डब्ल्यू सोबत वाय पाहिजेच असतो, वाय नाही. या सर्व अटी आपण सोबत घेऊन आपल्याला टीम तयार करायची. वायची जर निवड झाली आणि बी ची निवड झाली नाही तर कोणता संघ निवडला जाईल? आता बघा, वायची जर निवड झाली आहे तर डब्ल्यू ची निवड होणार नाही. सो जिथं जिथं वाय सोबत डब्ल्यू असेल ते ऑप्शन इलिमिनेट करा. वाय सोबत इथं पण डब्ल्यू आहे, हे ऑप्शन इलिमिनेट करा. आता ह्या दोघांकडे जर तुम्ही बघितलं तर आता बघा इथं सी बरोबर झेड आहे. जर सी जर निवडला असेल तर झेड ची निवड होत नाही. पण इथं सी बरोबर झेड निवडला गेला म्हणजे हा संघ चालणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. म्हणजे दिलेल्या अटींना स्टिकअप राहून जर तुम्ही हे काम केलं तर तुमचं टीम फॉर्मेशन नक्की होऊ शकतं. पुढचा प्रश्न, बी ची निवड झाली तर वाय ची निवड झाली नाही आणि बघा बी ची निवड झाली आणि वाय ची निवड नाही झाली तर कोणता संघ निवडला जाईल? आता बी ची जर निवड झाली आहे तर डब्ल्यू ची निवड कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. लक्षात घ्या. मग जिथं जिथं बी सोबत डब्ल्यू आला असेल ते उडवा. आता बी सोबत इथं डब्ल्यू आलाय चालणार नाही. शेवटच्या पर्यायांमध्ये डब्ल्यू आलाय पण बी नाहीये आणि आपल्याला 4च खेळाडूंचा संघ निवडायचा आहे. पण बी ची तर निवड झाली आहे, मग तो बी पाहिजेच आहे म्हणजे हा चालणार नाही. पुन्हा इथं बघा सी सोबत झेड वापरला गेलाय तर सी सोबत झेड वापरताना येतच नाही कारण तो खेळत नाही, सोबत नाही खेळत येते. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, सर्व पुरुषांची निवड झाली तर किती संघ शक्य आहेत? सर्व पुरुष म्हणजे हे ए बी सी हे 3 पुरुष आहेत आणि आपल्याला 4च संघांचा तिथं किंवा 4च खेळाडूंचा संघ निवडायचा आहे. आता ही जी चौथी व्यक्ती आहे ती WXY आणि Z यांच्यातली एक आपल्याला पाहिजे. आता हे तिघं निवडले गेलेले आहेत. आता बी सोबत कोण चालत नाही, डब्ल्यू चालत नाही, हा गेला. सी सोबत कोण चालत नाही, झेड चालत नाही. आता ही एक जागा एकतर एक्स ने भरली जाऊ शकते किंवा ही एक जागा वाय ने भरली जाऊ शकते. यांच्यासाठी कोणत्याही अटी आपल्याला त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणून 2 संघ पॉसिबल आहेत जर सर्वच्या सर्व पुरुषांची निवड झाली तर. पुढचा प्रश्न पुन्हा शाब्दिक पझल वरचा आहे. 4 मित्र ABCD, AB फुटबॉल, क्रिकेट खेळतात, AC क्रिकेट व हॉकी खेळतात, A आणि D बास्केटबॉल व फुटबॉल खेळतात, C आणि D हॉकी, बास्केटबॉल खेळतात. तर बघा या प्रश्नांसाठी एखादा मॅट्रिक्स पद्धत पण एक असते. मॅट्रिक्स तयार करा. पण मी असं म्हणेल की तुम्ही प्रश्नांकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि दिलेल्या माहितीचं व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर मॅट्रिक्स काढायची गरज नाही कारण त्याच्यासाठी वेळ लागतो. हॉकी कोण खेळत नाही बघा. आता हॉकी बघा, हॉकी कुठे कुठे आलाय? हॉकी इथं आलाय आणि हॉकी इथं आलाय. म्हणजे हॉकी खेळणाऱ्यामध्ये सी आहे, डी आहे. ते खेळतात. आपल्याला खेळत नाही असं विचारलं तर सी आणि डी येणार नाही. हॉकी इथं आहे, त्याच्यामध्ये बी आणि सी आहे. बी ऑलरेडी उडवलाय तर सी ऑलरेडी उडवलाय. सो बी उत्तर येणार नाही. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. ए हॉकी खेळत नाही. पुढचा पर्याय बघा. फुटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉल कोण खेळताय? ओके. आता बास्केटबॉल इथं आणि इथं आलाय बघा. तर बास्केटबॉलच्या रकान्यामध्ये कोण कोण आहे? ए, डी, सी आणि डी. म्हणजे बी तुमचं उत्तर येणार नाही. आता ए का नाही चालणार? कारण ए हॉकी खेळत नाही, आपण पहिल्यांदाच उडवलाय. ओके. तर आता फुटबॉलच्या केसमध्ये बघा, फुटबॉल इथं आलेला आहे आणि फुटबॉल इथं आलेला आहे. ओके. ठीक आहे. तर फुटबॉलमध्ये डी आहे. पण फुटबॉलच्या केसमध्ये सी येत नाही म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. पुढचा प्रश्न, BCD कोणता खेळ खेळतात? आता बघा BCD इथं बी आहे, इथं सी आहे, डी आहे. तर BCD इथं हॉकी खेळतोय आणि इथं डी पण हॉकी खेळतोय म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. जस्ट ऑब्झर्वेशन इज इनफ टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन्स. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा टीम फॉर्मेशनचा आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला संगीताच्या रचनेच्या वेगवेगळ्या पैलूंवर काम करण्यासाठी 4 व्यक्तींची निवड करायची, लक्षात घ्या.
आणि त्याच्यासाठी 7 लोक उपलब्ध आहे. रोहित, तनया, शोभा, कौशल, कुणाल, मुकेश, जसवंत. रोहित आणि तनया एकत्र काम करणार नाहीत. कुणाल, शोभा एकत्र काम करणार नाही. ऑलरेडी आपण टीम फॉर्मेशनचा क्वेश्चन केलाय बघा. त्या पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. मुकेश, कुणाल यांना एकत्रच काम करायचे. तर आता त्या दिग्दर्शकाला 4 लोकांचा गट निवडायचा आहे, तर तो कोणता गट निवडू शकतो असं आपल्याला विचारलंय. आता बघा, जिथं रोहित बरोबर तनया असेल तो ऑप्शन उडवा. आता बघा, इथं रोहित आहे तर इथं तनया दिसते मला, म्हणजे हा कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. इथं रोहित तनया एकत्र आहे ते कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. नंतर कुणाल सोबत शोभा जिथं असेल ते उडवा. इथं कुणाल आणि शोभा एकत्र आहे हा चालणार नाही, म्हणजे हाच गट त्याच्यासाठी निवडला गेला पाहिजे. तर टीम फॉर्मेशनसाठी ही सर्वात बेस्ट पद्धत आहे. पुढचा प्रश्न बघा, जवळपास रँकिंगचा आहे. पुन्हा आपल्याला दिलेल्या माहितीवरून काहीतरी कोणता या ठिकाणी विधान हे तर्क शुद्धपणे अनुसरून करतं असं आपल्याला विचारलंय. गीता तिची चुलत बहीण मीनापेक्षा मोठी आहे. म्हणजे गीता मोठी आहे. कोणापेक्षा? मीनापेक्षा ती मोठी आहे. नंतर मीनाचा भाऊ बिपिन हा गीतापेक्षा मोठा आहे. म्हणजे बिपिन सर्वात मोठा आहे आणि मीना सर्वात लहान आहे असं लक्षात येत आहे. मीना आणि बिपिन जेव्हा गीताला भेटतात तेव्हा ते बुद्धिबळ खेळतात. मीना गीतापेक्षा जास्त वेळ गेम जिंकते. ओके. आता या माहितीच्या आधारावर 4 निष्कर्ष काढण्यात आले. आपल्याला पूर्ण तर्कशुद्ध पद्धतीने जो किंवा तर्कसंगत निष्कर्ष तो आपल्याला काढायचा आहे. गीता आणि मीना सोबत बुद्धिबळ खेळताना बिपिन अनेकदा हरतो. तर बिपिन हरतो असं काही इथं कुठल्याही पद्धतीत मेन्शन केलेलं नाहीये. तर तो एकदम त्याला अनुसरून करणार नाही. गीताचे वय तिघांमध्ये जास्त आहे. आता हे तर आपल्याला क्लिअर कट सांगता येईल. बिपिनचं वय सर्वात जास्त आहे. पण हा चुकीचा निष्कर्ष आहे. गीताला खेळ हरण्याचा तिरस्कार वाटतो. वाटत असेल कदाचित, पण याच्यात तसं काही दिलेलं नाहीये म्हणून हा पण गेला. शेवटचा सत्य असायलाच पाहिजे. मीना तिघांमध्ये लहान आहे, आहे ना? आणि तो डेफिनेटली ट्रू विधान ते आहे. पुढचं बघा, या ठिकाणी पुन्हा शाब्दिक पझल आहे. त्या शाब्दिक पझलमध्ये प्रत्येक शब्दाला मान दिला गेला पाहिजे. क्रमाने 7 पुरुष उभे आहेत. क्रमाने 7 पुरुष उभे याचा अर्थ काय? की 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या क्रमाने उभे आहेत. आणि ते कोण-कोण आहेत? ए, बी, सी, डी, ई, एफ आणि जी. आणि त्यांनी प्रत्येकाने नारंगी, इंडिगो, निळा, हिरवा, पिवळा, केशरी आणि लाल रंगाच्या टोप्या त्यांनी घातल्या आहेत. डी त्याच्यासमोर हिरवा आणि निळा रंग पाहू शकतो. ओके. आता बघा, डी इथं आहे पोझिशन. त्याच्या समोर हे 3 लोक उभे आहेत. तो ते बघू शकतोय. म्हणजे या तिघांपैकी कोणीतरी 2 लोकांनी हिरवा आणि निळ्या रंगाची टोपी घातली असेल. तो हिरवा निळा बघू शकतो, परंतु केशरी नाही. म्हणजे एकतर त्याने केशरी रंगाची टोपी घातली किंवा त्याच्या मागच्या लोकांनी केशरी रंगाची टोपी घातली. ई केशरी व पिवळा पाहू शकतो, परंतु लाल नाही. आता ई केशरी पाहू शकतोय म्हणजे तो एकतर डी चा रंग असेल किंवा पुढचा तर तो नसेलच. म्हणजे डेफिनेटली डी चा रंग हा झाला केशरी. बघू शकतोय तो. आणि हा इथं कुठला तरी पिवळा येणार आहे. कोणीतरी एक असेल तो. हिरवा, निळा आणि पिवळा ह्या तिघांपैकी कोणीतरी घातलेला असेल. पण ई हा लाल रंगाचा बघू शकत नाहीये. म्हणजे आता लाल रंगाची टोपी एकतर ई, एफ आणि जी ने घातलेली असेल. कारण स्वतःची टोपी तर कोणी बघू शकणार नाही. नारंगी रंगा व्यतिरिक्त सर्व रंगाच्या टोप्या बघू शकतो. म्हणजेच जी नारंगी रंगा व्यतिरिक्त सर्व टोप्या बघू शकतो. म्हणजे जी ने नारंगी रंगाची टोपी घातली आहे. आणि ई ने म्हटलंय आपल्याला इंडिगो रंगाची टोपी घातली आहे. म्हणजे डेफिनेटली याच्यासाठी एकच रंग उरतो तो म्हणजे लाल. आणि जो ई बघू शकत नाहीये. आपल्याला तेच विचारलं होतं एफच्या रंगात म्हणजे टोपीचा रंग कोणता? तर तो लाल येणार आहे. पर्याय क्रमांक 3 असेल. पुढचा प्रश्न हा सुंदर आहे. गुणोत्तर प्रमाणावर आपल्याला हा प्रश्न आहे. दुर्मिळ नाण्यांच्या संग्रहात 3 गैर सोन्याच्या नाण्यांच्या मागे 1 सोन्याचे नाणे आहेत. म्हणजे बघा, नॉन गोल्ड आणि गोल्ड असे 2 कॉइन्स आहेत. 3 कॉइन्स जेव्हा नॉन गोल्डचे भेटतात तेव्हा 1 कॉइन गोल्डचं भेटतं असं त्यांचा आहे म्हणण्याचा अर्थ. संग्रहालयात अजून 10 सोन्याची नाणी जोडली गेली आहेत. सोन्याच्या नाण्यांचे आणि गैर सोन्याच्या नाण्यांचे प्रमाण एकाच 2 होते.
आता बघा, गैर सोन्याचे नाणे 2 आणि सोन्याचे नाणे 1. हे गुणोत्तर इथं उलट्या क्रमाने दिलेलं आहे. तेवढी ऍडजस्टमेंट, तेवढं लक्ष आपलं असलं पाहिजे. गुणोत्तरामध्ये पदांच्या क्रमाला महत्व असतं. आता हे गुणोत्तर केव्हा होतं? जेव्हा ह्या सुरुवातीच्या किमतीमध्ये अजून 10 गोल्ड कॉइन्स मिळवल्यानंतर. मग पर्यायांच्या मदतीनं आता बघा, नॉन गोल्ड आणि गोल्ड या गुणोत्तराच्या पदांची बेरीज किती होते? पदांची बेरीज होते 4. मी तशाच ऑप्शन सोबत जाणार आहे की ज्याला 4 ने निशेष भाग जातो. 90 ला 4 ने निशेष भाग जात नाही, 50 ला जात नाही, हे दोनच ऑप्शन उरले. 80 घेऊन आपण काम करू बघा. टोटल नाणे जर आपण 80 बघितले, 80 ला जर मी 2 ने 4 ने भाग दिलं, तर एका गुणोत्तरातल्या एका भागाची किंमत 20 येते. म्हणजे नॉन गोल्ड 60 आणि गोल्ड 20. आता याच्यात जर मी पुन्हा 10 नाणे टाकले, तर नॉन गोल्ड तर 60च राहतील. गोल्डचे 10चे 20चे 30 होऊन जातील आणि 60-30 हे गुणोत्तराचं संक्षिप्त रूप 2:1 मिळतंय, जे आपल्याला उदाहरणात दिलंय. म्हणजे हेच तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. एका माळीकडे 1000 रोपं आहेत. त्याला रोपे अशा प्रकारे लावायची आहेत, की पंक्तीची संख्या आणि स्तंभांची संख्या समान राहील. या उद्देशाने किमान किती रोपांची जास्त गरज त्याला आहे. आता बघा, जर रोपांची प्रत्येक रांगेतील रोपांची संख्या x आणि पंक्तींची संख्या x मानली, तर त्याला रोपांची संख्या ही एखाद्या संख्येच्या वर्गा एवढी पाहिजे. आणि 1000 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाहीये. मग 1000च्या लगेच पुढे येणारी कोणती वर्ग संख्या आहे? तर ती 1024 आहे विद्यार्थी मित्रांनो, जो 32चा वर्ग आहे. 1024 ही सर्वात लहान 4 अंकी वर्ग संख्या आहे आणि म्हणून मी तुम्हाला 50 पर्यंतचे वर्ग पाठ करण्याचा आग्रह ठेवलाय. माझं उत्तर तुम्हीच द्या. जास्तीत जास्त 24 रोपं त्याच्यामध्ये ऍड झाले पाहिजे, जेणेकरून रोपांची संख्या आणि पंक्तींची संख्या सारखी असेल. पुढचा प्रश्न बघा. शाळेतील विद्यार्थ्यांना एकूण शैक्षणिक कामगिरीसाठी 7 रोख बक्षिसं दिले जातात. आता इथं म्हटलं बघा 7 रोख हे वाचा बरं व्यवस्थित. बऱ्याच वेळेस आपण हे शब्दामध्ये दिलेल्या संख्यांकी किमती वाचायचं राहून जातो. 7 रोख बक्षिसं दिलेत आणि त्यांची एकूण किंमत ₹700 आणि प्रत्येक बक्षीस त्याच्या आधीच्या पुरस्कारापेक्षा कितीने कमी आहे? 20 ने कमी आहे. म्हणजे बघा, पहिलं बक्षीस जर A असेल, तर दुसरं हे A+20 होतं. तिसरं बक्षीस तुमचं होतं A+40 होतं. आणि सर्वांची किंमत त्या ठिकाणी तुम्हाला दिली आहे 700 एकूण दिली आहे. ओके. आणि असे 7 पद आहे विद्यार्थी मित्रांनो. तर एसएनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. एसएनचा फॉर्म्युला अंकगणितीय श्रेष्ठी किंवा आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन त्याला म्हणतो. हे एसएन म्हणजे एकूण बक्षिसाची रक्कम 700 आहे. 7 बक्षिसे म्हणून एन ची किंमत 7. 2 ए म्हणजे पहिलं पद म्हणजे सर्वात कमी बक्षिसाची किंमत जी आपल्याला माहिती नाहीये. प्लस एन म्हणजे 7 वजा 1 आणि त्यांच्यातला फरक हा 20 आहे. सॉल्व करा हे. हा 7 याला भागून टाकेल 100 वर. 2 गुणाकारात जाईल म्हणजे 200 झाले. 7 वजा 1 6. 6 गुणिला 20 120 इकडे ऍड होऊन जातील. ओके. 120 इकडे वजा होतील. इथं बेरीज वजा होतील 2a. तर आपल्याला 80 भेटले. 80 बरोबर 2a. तर a बरोबर 40. म्हणजे सर्वात किमान बक्षिसाचं मूल्य आपल्याला विचारलंय मूल्य, तर ते पर्याय क्रमांक 2 तुमचं असेल. पुढचा प्रश्न सुंदर आहे बघा. एका पदासाठी 120 अर्ज आले. म्हणजे एकूण अर्ज जे आले होते ते 120 आले. त्याच्यामध्ये पुरुष अर्ज 70 होते. मग मला सांगा, पुरुष अर्ज जर 70 असतील, तर महिला अर्ज किती असणार आहेत? 120 मधून 70 गेले 50. आणि या 120 लोकांकडील 80 लोकांकडे चालकाचा परवाना आहे, म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स आहे. म्हणजे अर्जांमधले 80 लोकांकडे परवाना आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे. मग त्या 80 मध्ये काही महिला असतील आणि काही पुरुष असतील. मग आपल्याला काय विचारलंय? पुरुषांची किमान आणि कमाल संख्या. किमान म्हणजे कमीत कमी. मग मला सांगा आता बघा, किमान जर मी घेतलं, तर मी पहिल्यांदा 80 मधल्या ह्या सर्व महिला घेऊन टाकतो. 50च्या 50 महिला. जेवढ्या महिला आहेत तेवढ्यांकडे परवाना आहे.
मग उरलेले पुरुषांकडे परवाना किती पुरुष असतील? 30, कारण मला 80चा काउंट कंप्लीट करायचा आहे. सो कमीत कमी परवानाधारक पुरुष किती झाले? 30. कमाल जर मला पाहिजे असतील जास्तीत जास्त, तर मी पहिल्यांदा 80 पैकी सर्व पुरुषांना परवाना देऊन टाकतो. म्हणजे पुरुष किती होते? 70. महिला किती राहतील? 10. तर झालं. मग आपल्याला किमान आणि कमाल संख्येचं गुणोत्तर विचारलं होतं. 30-70 म्हणजेच 3-7. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका चौकीमध्ये एका महिन्यासाठी 1000 सैनिकांसाठी अन्न ठेवलेलं आहे. ते किती महिन्यासाठी? 1 महिन्यासाठी आहे. म्हणजे बघा, 1000 सैनिक त्या चौकीत जर असतील, तर ते अन्न त्यांना 30 दिवस पुरतंय. 30 दिवस पुरतंय. म्हणजे मी जर असं म्हटलं 30 युनिट त्यांच्याकडे अन्न दिलं गेलं. 30 युनिट्सचं अन्न दिलं होतं. तर एका दिवसात ते किती युनिट्स खातायत? एका दिवसात ते 1 युनिट खातायत. म्हणजे 30 दिवसात 30 युनिट खातील. आता पुढे काय म्हटलं बघा, 10 दिवसानंतर आणखी 1000 सैनिक चौकीत सामील झाले. आता एका दिवसात 1 युनिट, तर 10 दिवसात किती युनिट्स खाल्ले असतील त्यांनी? साधा हिशोब आहे. 10 युनिट्स काढले असतील. म्हणजे आता 20 युनिट्सचं जेव्हा अन्न वाचलं होतं, तेव्हा अजून 1000 सैनिक ॲड झाले. मग हे 1000 सैनिकांना 1 युनिट आणि नवीन ॲड झालेले 1000रांना 1 युनिट. आता प्रतिदिन किती युनिट्सची गरज आहे? 2 युनिट्सची गरज आहे. आणि युनिट्स किती उरलेले आहेत? 20. सो 20 भागीला 2 किती? 10. आता उरलेलं अन्न हे 10 दिवस पुरणार आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादी व्यक्ती ठराविक अंतर चालू शकते आणि 6 तासात कारने परत येऊ शकते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, एक व्यक्ती एका विशिष्ट ठिकाणी जाते. जाताना ती व्यक्ती पायी गेली आहे आणि परत येताना ती व्यक्ती कारने परत आली आहे. जाताना कार पायी गेली आहे, येताना कारने परत आली. तर तिला 6 तासाचा वेळ लागलाय. तो 10 तासात दोन्ही मार्गांनी चालू शकतो. म्हणजे काय? की जर दोघी मार्गांनी तो पायीच गेला, इकडून पण पायी गेला आणि इकडून पण पायी आला, तर त्याला 10 तास लागतायत. तर दोन्ही मार्गांनी गाडी चालवण्यास किती वेळ लागेल? आता बघा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इथं हा वेळ यांचा मी लसावी घेऊन टाकतो. तो लसावी येणार आहे 30 आणि त्यालाच मी म्हणतो अंतर. 30 किलोमीटर अंतर. आता बघा 10 किलोमीटर अंतर म्हणजे 10 तासात तो पूर्ण जाऊन येऊन अंतर पार करतोय. म्हणजे याचा अर्थ एकीकडचं 30 किलोमीटर अंतर. 30 किलोमीटर जाताना आणि 30 किलोमीटर येताना. त्याला किती तास लागतायत? 10 तास लागतायत. म्हणजे एकाकडचं पायी अंतर तो 5 तासात पूर्ण करतोय. म्हणजे ह्या 6 तासातले 5 तास त्याने फक्त पायी चालण्यासाठी घेतले असतील. म्हणजे तो 30 किलोमीटर अंतर एका तासात कारने पार करतो. आता तुम्हीच सांगा हिशोब बघा. आता त्याला दोघं बाजूने कारने जायचंय. मग तो एका बाजूने 1 तासात पार करतो. दोघं बाजूने तो 2 तासात पार करेल. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. महाविद्यालयात फोटोग्राफी, नौकाविहार, बुद्धिबळ, इलेक्ट्रॉनिक्स आणि बागकाम असे 5 हॉबी करणारे क्लब आहेत. बागकाम दर 2 दिवसांनी भेटतात. दुसऱ्या दिवशी भेटतो. इलेक्ट्रॉनिक्स गट दर तिसऱ्या दिवसांनी भेटतो. बुद्धिबळ खेळणारा दर 4थ्या दिवसांनी भेटतो. ओके. हे नौका विहार करणारा गट दर 5व्या दिवसांनी भेटतो. फोटोग्राफी करणारा गट 6व्या दिवसांनी भेटतो. म्हणजे भेटण्याचे दिवस कसे आहेत बघा त्यांचे 2, 3, 4, 5, 6. तर आता आपल्याला विचारलं की 180 दिवसामध्ये ते गट किती वेळेस एकत्र भेटतील. आता अशा वेळेस तुम्हाला हे जे पण ड्युरेशन दिलं यांचा लसावी काढून घ्या आणि यांचा लसावी येणार आहे 60. म्हणजे दर 60 दिवसांनी ते एकत्र भेटतील. मग 180 दिवसामध्ये ते 3 वेळेस एकत्र भेटणार आहे. व्हेरी सिंपल. व्हेरी सिंपल. पुढचा प्रश्न बघा. 45 विद्यार्थ्यांच्या वर्गात एक मुलगा 20व्या क्रमांकावर आहे. 2 मुलं त्याच्यात सामील झाली. म्हणजे आता 45चे विद्यार्थी हे 47 होतील. आणि यामुळे काय झालं, की त्या मुलाची रँक 1 ने कमी झाली. म्हणजे पहिल्यांदा रँक त्याची 21 होती, तर सॉरी 20 होती, तर ती आता 21 झाली. तर शेवटून त्याची रँक किती असेल? तर नेहमी लक्षात घ्या,
एखाद्या व्यक्तीचं दोन विरुद्ध टोकांकडून येणाऱ्या रँक यांची बेरीज एकूण विद्यार्थ्यांपेक्षा 1ने जास्त असते. म्हणजे पुढून याची जर रँक 21 असेल आणि प्लस मागून रँक यांची टोटल 48 व्हायला पाहिजे. कारण आता वर्गामध्ये विद्यार्थी 47 झालेत. मग आता 21 मध्ये किती मिळवलं म्हणजे 48 होतील, तर 27 मिळवलं म्हणजे 48 होतील. म्हणून तो व्यक्ती मागून 27वा असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सुंदर आहे. 8 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या चोरास एक पोलीस कर्मचारी त्याचा पाठलाग करतोय, ज्याचा वेग किती आहे? 10 किलोमीटर प्रति तास. आता बघा, चोराचा पाठलाग करायचा तर पोलिसाला चोराच्याच दिशेने धावावं लागेल आणि ज्यावेळेस दोन गतिमान वस्तू सारख्याच दिशेने धावतात, त्यावेळेस त्यांचा सापेक्ष वेग त्यांच्या वेगांच्या वजाबाकी एवढा असतो. म्हणजे मग सापेक्ष वेग कसा निघेल? पोलिसाचा वेग वजा चोराचा वेग. म्हणजे 2 किलोमीटर प्रति तास यामध्ये हा वेग कोणाचा निघाला? पोलिसाचा सापेक्ष वेग. आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळ कसं काढतो आपण? वेळ बरोबर अंतर भागीला वेग. चोर 100 मीटर पुढे होता, म्हणून 100 भागीला 2 किलोमीटर प्रति तास. त्याचं मीटर प्रति सेकंदात रूपांतर करावं लागेल, 518 ने गुणावं लागेल. हे संक्षिप्त रूप द्या विद्यार्थी मित्रांनो. हे संक्षिप्त रूप 180 सेकंड्स येणार आहे. आणि 180 सेकंड्स म्हणजे 3 मिनिट्स. तर चोरांना 3 मिनिटानंतर पकडलं जाईल. पुढचा प्रश्न पुन्हा वेळवेग अंतरावरचा आहे. 63 किलोमीटर अंतर एका विशिष्ट सरासरी वेगाने प्रवास करते ट्रेन आणि नंतरचे 72 किलोमीटर अंतर मूळ वेगापेक्षा 6 किलोमीटर प्रति तास वेगाने जास्त वेगाने प्रवास केला. एकूण प्रवास 3 तासांमध्ये पूर्ण झाला आहे. तर ट्रेनचा मूळ वेग किती? म्हणजे बघा, 63 किलोमीटर अंतर x या वेगाने पार केलं. म्हणजे आपण सूत्र वापरतो इथं, वेळ बरोबर अंतर भागीला वेग. ओके. आता नंतरचं 72 किलोमीटर अंतरासाठी वेग कितीने जास्त होता? 6 ने जास्त होता. तर इथला वेळ आणि इथला वेळ या दोघांची बेरीज 3 होते. एवढे इक्वेशन तुम्ही तयार केलं विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन्सकडे तिरकी नजर टाका, की 63 कोणत्या संख्येच्या पाढ्यामध्ये येतो आणि अजून त्याच पाढ्यामध्ये याच पर्यायांपैकी कोणती संख्या येते? 42. म्हणजे जर मी x ची व्हॅल्यू 42 इथं जर ठेवली, तर हे समीकरण आता व्हेरिफाय व्हायला पाहिजे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी व्हायला पाहिजे. हे 48 एवढ्यासाठी लिहिले मी, 42 अधिक 6. आता बघा, 21 त्रिक 42 आणि 21 त्रिक 63 आणि 21 जुने 42. 24 त्रिक 72 आणि 24 जुने 48. 3/2 अधिक 3/2 म्हणजे 6/2 म्हणजेच 3. इथला 3 व्हेरिफाय झाला. RHS इज इक्वल टू LHS जेव्हा आपण x ची व्हॅल्यू 42 टाकतोय, म्हणजे ट्रेनचा मूळ वेग हा 42 असला पाहिजे. अशा पद्धतीने केलं तरच तुमचं इथं वर्ग समीकरण तयार करण्याची सिच्युएशन तुम्ही अवॉइड करू शकाल. अदरवाईज हे सॉल्व्ह करायला फार वेळ लागेल. पुढचा प्रश्न बघा, नॉन व्हर्बल रिझनिंग वरचे आणि हे प्रश्न त्या 2013च्या UPSCच्या पेपरमधून जसेच तसे आपण क्रॉप केलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला इथं ABCD असे ऑप्शन्स दिसत आहेत. नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये आता आपल्याला इथं पुढे कोणती आकृती येईल असं शोधायचं आहे. इथे जर आपण बघितले, हे बाण जर बघितले, हा इथं दक्षिणेला होता, उत्तरेला गेला, दक्षिणेला आला, उत्तरेला आला. आता दक्षिणेचा बाण आपल्याला पाहिजे, म्हणजे उत्तरेचा बाण चालणार नाही, हा ऑप्शन गेला. आता बघा इथं हा गोल वरची त्याची पोझिशन बदलते. तर वरची पोझिशन बदलून इथून तो पुन्हा तो कंटिन्युएशन मध्ये येतोय. म्हणजे याच्या नंतर आपल्याला हीच पोझिशन तिथे व्हेरिफाय होणार आहे. या पोझिशन चालणार नाही, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक C येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. आता या आकृतीमध्ये आपण जर लांबून लांबून बघितलं तर आपल्याला तसं फारसं काही वेगळं दिसणार नाही. पण जर तुम्ही खोलात जर गेलं तर पहिली जर आकृती बघितली तुम्ही, तर ती पहिली आकृती शेवटी जाते आणि ती 180 अंशामध्ये फिरते. आणि बाकीच्या दोघं आकृत्या जशाच तशा राहतात. ह्या दोघं आकृत्या जशाच तशा राहतात बघा. आता ही पहिली आकृती शेवटी गेली आणि 180 अंशात फिरली. बाकीच्या दोघं आकृत्या जशाच तशा राहिल्यात. इथं बघा, जशाच तशा राहिल्या. आता ही पहिली आकृती शेवटी गेली बघा आणि ती 180 अंशामध्ये फिरली. आता ही आकृती शेवटी जाणार आहे आणि ती 180 अंशामध्ये फिरणार आहे. आणि या पहिल्या दोघं जशाच तशा राहतील. पहिल्या दोघं जशाच तशा राहतील म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. आणि ही 180 अंशामध्ये फिरेल.
ही 180 अंशामध्ये फिरेल. ओके. म्हणजे ती खालच्या दिशेने येणार आहे. वरच्या दिशेने राहणार नाही. सर्व ऑप्शन एलिमिनेट होऊन जातील. ओके. तर हा नॉन व्हर्बल रिझनिंगचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न हा नंबर पझलवरचा आहे. आता ह्या मधल्या संख्या वाढल्या आहेत. मोठ्या-मोठ्या संख्या आहेत बघा. थोडंसं ऑब्झर्वेशन करा, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. 20-30 पर्यंतचे तुम्हाला मी घन पाठ करायला तेवढ्यासाठीच लावले आहेत. डावीकडची संख्या 3चा घन अधिक 7चा घन. 3चा घन 27 होतो अधिक 7चा घन 343. दोघांची बेरीज 370 होते. ती व्हेरीफाय करा. 2चा घन आणि 6चा घन नाही. 2चा घन 8 आणि 6चा घन 216 बरोबर यांची बेरीज 224 होते. मग एकाच्या घनामध्ये कोणाचा घन मिळवायचा ही बेरीज 730 होणार आहे. तर 9चा घन मिळवल्यानंतर ती बेरीज 730 होणार आहे, कारण 9चा घन 729 आहे. त्याच्यात एकाचा घन 1 मिळवला तर 730 तुम्हाला मिळतं. पुढचा प्रश्न पुन्हा कूट प्रश्नावरचा आहे, नंबर पझलवरचा आहे. तर आता बघा इथं जर तुम्ही 84 आणि 12 यांचा भागाकार केला तर तो 7 येतो आणि 7ची दुप्पट 14 आहे. 81 आणि 9 यांचा भागाकार केला तर तो 9 येतो. 9 दुने 18 आहे. मग त्याच अनुषंगाने 88 अधिक 11 8 8 दुने 16 तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. हा डाईसवरचा प्रश्न आहे. घनाकृती ठोकड्यावरचा प्रश्न आहे. आता बघा इथं असं आपल्याला दिलेलं आहे, की एका पृष्ठभागाचे जे नंबर्स आहेत, ते 1, 2, 3, 4, 5, 6 या अंकांनी दिलेले आहेत. आणि इथं याच घनाकृती ठोकड्यापैकी एक स्थिती तुम्हाला दिलेली आहे. इथं 5 असेल तर ABच्या जागी कोणते अंक येतील? तर इथून जर आपण विरुद्ध पृष्ठभागांच्या जोड्या निश्चित करून घेतल्या आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीने अनफोल्ड आपण करत असतो. आणि बघा हे पृष्ठभाग एकमेकाच्या विरुद्ध असतात. हा आणि हा पृष्ठभाग एकमेकाच्या विरुद्ध असतो. हा विरुद्ध असतो. आता हे अनफोल्ड करताना अशा पद्धतीने लिहिले जातं, की मला बघा आता पहिल्या आणि दुसऱ्या सिच्युएशनमध्ये असं दिसतंय, की एक दोघांमध्ये सामायिक आहे म्हणून तो इथं मध्ये ठेवून दिला मी. आणि आता इथं घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरा. तर घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरलं तर इथं 4, इथं 6. पुन्हा इथं बघा घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरा. इथं 3 आणि इथं 2. मग इथं एकच अंक शिल्लक राहिला तो 5. मग बघा आता मला कोणत्या-कोणत्या विरुद्ध अंकांच्या जोड्या भेटल्या. 2च्या विरुद्ध 6 आहे. 4च्या विरुद्ध 3 आहे आणि 5च्या विरुद्ध 1 आहे. आता एक फंडामेंटल रूल याच्यामध्ये डाईसमध्ये येतो, की विरुद्ध पृष्ठभाग कधीच लगतचे पृष्ठभाग होत नाही. आता बघा इथं 5च्या विरुद्ध जर तुमचा 1 आहे, तर A आणि B ची जागा कोणत्याही परिस्थितीत एकाने घेतली जाणार नाही. म्हणून ते ऑप्शन एलिमिनेट करा जिथं 1-1 दिसतोय. बघा इथं 1 दिसतोय हा गेला. इथं 1 दिसतोय हा गेला. इथं 1 दिसतोय हा गेला. तुमचं आन्सर 2 आणि 3 हेच येण्याची शक्यता आहे. पुढचा बघा हा डेटा इंटरप्रिटेशन वरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे 2 माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. एक बार ग्राफच्या स्वरूपात आणि एक पाय चार्टच्या स्वरूपात. बार ग्राफ आपल्याला देतोय, की एका कॉलेजमध्ये प्रोफेसर्स, टोटल प्रोफेसर्स आणि ते मेल, फिमेल, महिला, पुरुष असे दिलेत. हा काळा जो पॅच आहे किंवा काळा बार आहे, तो पुरुषांची संख्या दाखवतो आणि हा डॉटेड महिलांची संख्या दाखवतो. आणि हा पर्टिक्युलर पाय चार्ट फक्त फिजिक्स प्रोफेसरच्या बाबतीमध्ये वयानुसार त्यांचं कॅटेगरायझेशन दिलंय. म्हणजे फिजिक्समध्ये 35 ते 44 वयोगटात 40% प्रोफेसर आहेत. 25 ते 34% या वयोगटात 30% आहे अशाप्रमाणे. आता काय म्हणते बघा, हाऊ मेनी फिजिक्स प्रोफेसर्स बिलॉंग्स टू एज ग्रुप 35 to 40. आता फिजिक्स प्रोफेसर टोटल जर बघितले आता त्याच्यात मेल 32 आहेत आणि फिमेल 8 आहेत. म्हणजे टोटल किती आहेत बघा 40. 40च्या 35 ते 44 वयोगट हा 40% आहे. 35च्या 40 सॉरी 40च्या 40% म्हणजे 16 येईल. बघा 40च्या 40% म्हणजे 40 गुणिले 40 भागिले 100. सिम्प्लिफाय करा. तुमचं उत्तर 16 येणार आहे. जो पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न तोच आहे बघा. आता इथं विचारलंय हायेस्ट रेशो ऑफ मेल अँड फिमेल म्हणजे पुरुषांची संख्या भागिले महिलांची संख्या हा हायेस्ट यायला पाहिजे. हा हायेस्ट यायला पाहिजे. आता बघा त्याच्यामध्ये ऑप्शन प्रमाणे जा. सर्वांची शोधायची गरज नाही. ऑप्शन मध्ये जे दिलंय ते बघा. फिजिक्स साठी बघा 32 होते पुरुष आणि महिला 8 आहेत. मागच्या प्रश्नाचा आधार घेतला आपण. तो 4 आला. मॅथमॅटिक्स मध्ये कमी आहे बघा. मॅथमॅटिक्स मध्ये हा 28 आहे आणि हा 8 आहे. म्हणजे 28 8 असेल तर मग तो कमी येणार आहे. 28 अधिक 8 जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं 7/2 म्हणजे 3.5 म्हणजे हा चालणार नाही.
केमिस्ट्री का चालणार नाही बघा, केमिस्ट्रीमध्ये महिलाच जास्त आहे. म्हणजे मग डिनॉमिनेटर जास्त असेल तर हा मोठा येणारच नाही. इकॉनॉमिक्समध्ये पुन्हा महिला 8 आहेत आणि ह्या 24 आहेत. म्हणजे 24/8 म्हणजे तो 3 येतोय. म्हणजे सर्वात मोठा रेशो फिजिक्सचाच असणार आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ सायकोलॉजी प्रोफेसर्स आर फिमेल? सोपा प्रश्न आहे बघा. सायकोलॉजीचे जर प्रोफेसर तुम्ही बघितले, हा फिमेल किती आहेत बघा, 4 आणि 8च्या मध्ये आहेत, म्हणजे त्या 6 आहेत आणि मेल 4 आहेत. टोटल प्रोफेसर 10 आहेत, त्याच्यातल्या फिमेल 6, 6/10 म्हणजे 60%. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी असेल. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, फिमेल फिजिक्स प्रोफेसर 25 to 34 या एज ग्रुपमध्ये इक्वल्स टू 25% ऑफ फिजिक्स प्रोफेसर. आता फिजिक्सचे किती प्रोफेसर आहे आपण आपल्याला माहिती आहे. फिजिक्सचे प्रोफेसर्स किती होते बघा, 40% आहेत, 32 हे आणि हे 8. आता त्याच्यातला 25 ते 34 वयोगट 30%चा आहे. सो 40च्या 30% म्हणजे किती आले, 12. मग ह्याच्यात मेल पण आणि फिमेल पण आहेत. आता 12च्या 25% म्हणजेच 1/4. 12च्या 25% म्हणजे अर्ध्याच्या अर्धा, म्हणजे 3 ह्या फिमेल आहेत. मग आपल्याला विचारलं काय, नंबर ऑफ मेल. मग 12 पैकी 3 फिमेल असतील तर नंबर ऑफ मेल हे 9 असणार आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. पुढचा प्रश्न बघा, इफ सायकोलॉजी प्रोफेसर्स इन अ युनिव्हर्सिटी कन्स्टिट्यूट्स 2%. तर सायकोलॉजीमध्ये आपण बघितलं, मागच्या केसमध्ये बघितलं, 10 प्रोफेसर्स आहेत टोटल त्याच्यामध्ये आणि ते किती कन्स्टिट्यूट करतात, 2%. सर्व प्रोफेसर्स म्हणजे 100%. आता 2 ला 100 वर कन्व्हर्ट करण्यासाठी 50 ने गुणलंय, तर ह्या 10 ला पण 50 ने गुणा, 10 ला 50 ने गुणलं तर 500 होतील. सो टोटल प्रोफेसर त्या केसमध्ये 500 येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे UPSC 2013 चा अनालिसिस आहे. आय होप की तुम्हाला हे अनालिसिस व्यवस्थित समजलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.